नमस्कार. फिनिक्स पक्षाबद्दल आपण ऐकलंय नाही का, की तो कसा राखेतून पुन्हा भरारी घेतो. आज आपण अशाच काही खऱ्याखुऱ्या आपल्या मराठी माणसांच्या कथा पाहणार आहोत, ज्यांनी अक्षरशः अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून स्वतःला घडवलं आणि इतिहासावर आपली एक वेगळीच छाप सोडली. चला तर मग त्यांच्या या संघर्षाच्या आणि विजयाच्या अविश्वसनीय प्रवासात आपण सामील होऊया. फूल होतं पण वास घेता आला नाही. या ओळी आहेत सिंधुताई सपकाळ यांच्या. हे शब्द ऐकले की काळजात चर्रर होतं. म्हणजे सगळं काही समोर आहे पण ते आपलं नाही, आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. ही एक खोल वेदना आहे. आणि हीच भावना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील प्रचंड मोठ्या संघर्षाची ओळख करून देते. कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही संघर्षातूनच होते, नाही का? तर या भागात आपण त्याच राखेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे त्या जीव घेण्या संकटांबद्दल ज्यांनी या महान व्यक्तींना चारी बाजूंनी घेरलं होतं आणि ज्यातूनच त्यांना त्या फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यायची होती. चला सुरुवात करूया सिंधुताई सपकाळ यांच्यापासून. जन्मापासूनच त्या नकोशा होत्या. त्यांचं नाव काय ठेवलं गेलं? चिंधी, म्हणजे कापडाचा एक असा तुकडा ज्याचा काहीच उपयोग नाही. विचार करा, एका नावातूनच त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याची सगळी शोकांतिका स्पष्ट दिसते. आणि फक्त घरातच नाही तर त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजेही बंद झाले. अवघ्या फक्त 12व्या वर्षी लग्न झालं आणि 4थ्या इयत्तेनंतर शिक्षण कायमचं थांबलं. हे चित्र म्हणजे त्या काळातल्या अनेक मुलींच्या करपून गेलेल्या स्वप्नांचं एक प्रतीकच आहे. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं जे अत्यंत क्रूर होतं. वयाच्या 20व्या वर्षी 9 महिन्यांच्या गर्भवती असताना फक्त एका खोट्या अफवेमुळे त्यांना जबर मारहाण करून घराबाहेर काढण्यात आलं. हा विश्वासघात आणि अमानुष्यतेचा कळस होता. फक्त एकदा त्या क्षणाची कल्पना करून बघा. सगळीकडे अंधार, पूर्णपणे एकट्या एका गोठ्यामध्ये त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला आणि नाळ कापण्यासाठी जवळ काहीच नव्हतं, फक्त एक धारदार दगड. खरंच हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण, सर्वात एकाकी क्षण होता. सिंधुताईंचा संघर्ष हा वैयक्तिक होता, पण समाजात असाही एक संघर्ष सुरू होता जो संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात होता. ही गोष्ट आहे एका लहान मुलाची, जो एका वेगळ्याच प्रकारच्या अपमानाला रोज सामोरा जात होता. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासाठी शाळा ज्ञानाचं मंदिर नव्हतं, तर रोजच्या अपमानाचीच जागा होती. फक्त 2 शब्द, शिपाई नाही, पाणी नाही. पण या 2 शब्दांमध्ये त्या काळातल्या जातीय व्यवस्थेचं किती भयंकर वास्तव दडलेलं आहे हे दिसतं. तहान लागल्यावर पाणी पिण्याचा अगदी साधा मानवी हक्कसुद्धा नाकारला गेला होता. या एका घटनेतूनच आंबेडकरांच्या मूलभूत सन्मानाच्या लढ्याची तीव्रता आपल्या लक्षात येते. पण अंधार कितीही गडद असला तरी कुठेतरी एक आशेची ठिणगी असतेच. तर या भागात आपण पाहूया की या लोकांनी परिस्थितीसमोर हार न मानता तिलाच आव्हान देण्याचा निर्णय कसा घेतला, ती ठिणगी कशी पेटली. जेव्हा सगळं काही संपून जातं तेव्हा मागे काय उरतं, या प्रश्नाचं उत्तर सिंधुताईंनी आणि आंबेडकरांनी आपल्या कृतीतून दिलंय. मागे उरते ती म्हणजे जिद्द, टिकून राहण्याची आणि स्वतःचा एक नवीन मार्ग तयार करण्याची इच्छाशक्ती. आंबेडकरांचा हा जो शैक्षणिक प्रवास आहे ना, ती क्रांतीचीच कहाणी आहे. अहो, ज्या व्यवस्थेने त्यांना साधं पाणी नाकारलं, त्याच व्यवस्थेच्या सर्वोच्च ज्ञान केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. शिक्षण हेच त्यांचं शस्त्र होतं आणि याच शस्त्राने त्यांनी सामाजिक अडथळ्यांची प्रत्येक भिंत फोडून काढली. पण प्रश्न हा आहे की हे यश त्यांनी मिळवलं तरी कसं? त्यांच्या या यशामागे कोणती तत्व होती, कोणती विचारसरणी होती? चला या भागात आपण त्या मूळ तत्वांना समजून घेऊया. या सगळ्या कथांच्या मुळाशी काही खूप खोल मराठी तत्व आहेत. पहिलं म्हणजे शिक्षण, म्हणजे फक्त लिहायला वाचायला शिकणं नाही, तर आपल्या आतला आवाज ऐकणं. आणि दुसरं सिंधुताईंचं ते वाक्य, भाषण आहे तो राशन आहे. याचा अर्थ फक्त कष्ट करणं नाहीये, तर तुमचा आवाज, तुमची बोलण्याची क्षमता हेच तुमचं जगण्याचं साधन आहे. त्यांनी आपल्या शब्दांनी आणि भाषणांनीच तर हजारो मुलांसाठी राशन उभं केलं. मोठी आवाहनं एका दमात जिंकता येत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची ही गोष्ट आपल्याला एक खूप मोठी शिकवण देते. जसं गरम भात कडेकडेने खावा लागतो, तसंच मोठ्या संघर्षावर मात करण्यासाठी योग्य रणनीती आखून छोटी छोटी पावले उचलणं महत्त्वाचं असतं. आणि हीच रणनीती आपल्याला आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासात आणि सिंधुताईंच्या कार्याचा विस्तार करण्यातही अगदी स्पष्टपणे दिसते. आता या शेवटच्या भागात आपण पाहूया की या प्रचंड संघर्षाचं रूपांतर पुढे जाऊन कशामध्ये झालं. कसा एका व्यक्तीचा प्रवास हा हजारो लोकांसाठी आणि पर्यायाने संपूर्ण राष्ट्रासाठी एक प्रेरणादायी वारसा बनला. 2100 पेक्षा जास्त
हा फक्त एक आकडा नाही आहे. ही त्या लेकरांची संख्या आहे ज्यांना सिंधुताई सपकाळ यांच्या रूपात त्यांची आई मिळाली, त्यांची माई मिळाली. ज्या स्त्रीला घरातून बाहेर काढलं होतं ना, त्याच स्त्रीने हजारो अनाथांसाठी आपल्या घराचे दरवाजे कायमचे उघडले. केवढी मोठी गोष्ट आहे ही. हे बघा, डावीकडे आहे संघर्ष, पाण्यापासून वंचित ठेवलेला एक मुलगा, गोठ्यात एकटी पडलेली एक स्त्री आणि शत्रूंनी चारी बाजूंनी घेरलेला एक राजा. आणि आता उजवीकडे बघा, त्यांचा वारसा, एका महान राष्ट्राची राज्यघटना, हजारो मुलांची माई आणि स्वराज्याचा एक आदर्श. यातून हेच दिसतं की महान वारसा हा संघर्षाच्या भट्टीतूनच तयार होतो. त्यामुळे या फक्त कशा तरी जगून वाचण्याच्या कथा नाहीत, मुळीच नाहीत. हा तर एक आराखडा आहे, एक ब्ल्यूप्रिंट आहे की आपल्या वैयक्तिक वेदनेला सामूहिक शक्तीमध्ये कसं बदलायचं. ही एक शिकवण आहे की आपल्या जखमासुद्धा इतरांसाठी आशेचा किरण बनू शकतात. आणि शेवटी हा एक प्रश्न मागे उरतोच की आपली वैयक्तिक संकटं, आपल्या आयुष्यातले सगळ्यात वाईट क्षण हेच सामूहिक शक्तीचा सर्वात मोठा स्रोत कसे का बनू शकतात. या कथा आपल्याला धैर्य, करुणा आणि एका मोठ्या उद्देशाबद्दल काय शिकवतात यावर विचार करायला भाग पाडतात. नक्की विचार करा.